एक महत्त्वाची बातमी, कॉमेडियन कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। कुणाल कामरा याला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। मागील सुनावणीमध्ये न्यायमूर्तींनी आपला निकाल राखून ठेवलेला होता। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे। तर खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कुणाल कामरानं याचिका दाखल केलेली होती आणि त्या संदर्भात कुणाल कामराला हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। कुणाल कामरा याने आपल्यावर 4 गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत। भाग्यश्री, हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे कुणाल कामराला। नक्कीच खरं तर कुणाल कामरा हे कॉमेडियन होते। यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक कॉमेडी करत गाणं म्हटलं होतं आणि त्यानंतर शिंदेचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड भडकलेले पाहायला मिळाले होते। त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामरा यांनी शो केला होता, तो शोचा जो हॉल होता तो देखील त्यांनी तोडफोड केलेली पाहायला मिळाली होती। त्याच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आलेले होते कुणाल कामरावर आणि हेच एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली पाहायला मिळाली होती। या संदर्भात त्यांनी सुरुवातीला दिलासा आणि संरक्षण घेण्यासाठी तो ज्या ठिकाणी राहतो त्या मद्रास कोर्टमध्ये तो गेला होता। तिथे पहिले त्यांनी संरक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याला काही दिवसांचा कालावधी कोर्टाने दिला होता। त्या कालावधीत त्याला उच्च न्यायालयात मुंबई इथे दाखल होण्यासाठी सांगितलं होतं। त्याप्रमाणे तो त्यांनी इथे देखील जाऊन आपली याचिका दाखल केली आणि या सगळ्यानंतर आता आपण जर बघतोय तर कुणाल कामरा याला हायकोर्टाने देखील दिलासा दिलेला होता। मागच्या वेळेला ज्या वेळेला त्याच्या वकिलांनी मुद्दे मांडलेले होते की आम्हाला स्वातंत्र्य आहे, भारतामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कारवाई होऊ शकत नाही, असे काही मुद्दे जे आहेत ते कुणाल कामराच्या वकिलांनी उपस्थित केलेले होते आणि त्या मुद्द्याला कोर्टाने देखील दाद दिली होती। त्यांना देखील सांगितलेलं होतं की हे काही जे मुद्दे मांडलेले आहेत कोर्टाकडे ते खरे आहेत। त्यामुळे पोलिसांना या संदर्भात प्रश्न कोर्टाने विचारलेले होते। कामरा यांच्या जीवाला धोका असताना आपण चौकशीला त्यांना स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगत आहात, असा प्रश्न कोर्टाने विचारलेला होता पोलिसांना। त्यांच्या जीवाला धोका आहे तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का, असा प्रश्न देखील विचारलेला होता। तुमचे काही लोक तिथे जाऊन जबाब नोंदवू शकतात तर तुम्ही तिकडे का नाही जात, अशा पद्धतीने अनेक प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पोलिसांना केलेले होते। आणि आता जर बघितलं तर त्यावेळेला त्यांनी तो रिझल्ट जो होता तो राखीव ठेवण्यात आलेला होता। आज त्यांनी तो रिझल्ट दिलेला आहे, निकाल दिलेला आहे आणि कुणाल कामरा याला हायकोर्टाचा मोठा दिलासा सध्या मिळालेला पाहायला मिळतोय। कामरा याच्या अटकेपासून संरक्षण जी मागणी वकिलांनी त्याच्या केलेली होती ती मागणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। फ्रीडम ऑफ स्पीच बद्दल देखील जे म्हटलेलं होतं ते देखील त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने कुणाल कामरा यांनी याचिका दाखल केली होती ते सगळे जे मुद्दे आहेत ते न्यायमूर्तींनी देखील मान्य केले आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला पाहायला मिळतोय सध्या। त्यामुळे आता मोठा दिलासा कुणाल कामराला मिळताना पाहायला मिळतो। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।